शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी. तुम्ही आता पाठीमागं बघताय गाडी आली हरियाणाची, जिथं 25 म्हशी विक्रीसाठी आहेत. मी वडगाव मावळमधील पिके डेअरी फार्मवर आहे. तुम्ही इकडे बघू शकता. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की कशा क्वालिटीच्या म्हशी आल्या विक्रीसाठी. तर तुम्ही हा व्हिडिओ बघू. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये 25 म्हशी विक्रीसाठी आलेत. तर आपण वडगाव मावळमध्ये आहे, जिथं पिंगे डेअरी फार्मवर आहे. त्याचे ओनर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. एकदा नाव आणि इथला एक्झॅक्टली पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव प्रसाद अरविंद पिंगळे. माझा वडगाव मावळ या ठिकाणी पिंगळे डेअरी फार्म या नावाने म्हशी विक्रीचा व्यवसाय आहे. बरं, आता आतमध्ये किती ही स्वतःचा पहिला फार्म आहे ना? हा माझा स्वतःचा फार्म आहे. इथं आम्ही दुधाकरता सुद्धा म्हशी असतात आणि विक्रीच्या पण म्हशी असतात. बरं, आता विक्रीसाठी किती आलेत? विक्री करता आपल्या एकूण 3 गाड्या म्हशी आल्या. काल 2 गाड्या आल्या, आज 1 गाडी आली. त्या 2 गाड्यातल्या जवळजवळ 14-15 म्हशी शिल्लक आहेत आणि ही आज आलेली गाडी. अशा 25 म्हशी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बरं, एका गाडीत किती येतात म्हशी? 10 म्हशी येतात एका गाडीत. बरं, आता इथं 25 म्हशी विक्रेत. तर आतमध्ये आता बघू शकता तुम्ही, आतमध्ये ज्या म्हशी आहेत सगळ्या गोटा, तर हो पलीकडे आहे ते कसं आणि विक्री त्या पलीकडच्या माझ्या जुन्या ज्या मला दुधाकरता ठेवलेल्या असतात घरी, आणि ह्या ज्या अलीकडच्या ह्या 10 आणि या 5 अशा ह्या 15 म्हशी इथं विक्री करतायत आणि बाहेर 10 आहेत. बरोबर, टोटल 25 म्हशी टोटल 25 म्हशी विक्री करतायत. काय रेटनं आता सध्या चालू आहे? आणि साधारण आपल्याकडं 1.5 लाखापासून 1,90, 95 अगदी 2 लाखापर्यंत सुद्धा म्हशी आहेत. म्हणजे बरं, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत, त्यामुळे किंमत थोडी आहे चांगली. म्हणजे लोकांना वाटतं किंमत इतकी का, परंतु म्हशी चांगल्या क्वालिटीच्या आहेत, प्रॉपर हरियाणाच्या आहेत, त्यामुळे किंमत आहे. मिल्क कॅपॅसिटी किती पासून? मिल्क कॅपॅसिटी 12 लिटर पासून 16 लिटर पर्यंत कॅपॅसिटी असलेल्या म्हशी आहेत. बरं, आता बरेच लोक कमेंटमध्ये हे सांगत असतील की एवढ्या महाग तुम्ही कसं काय डायरेक्टली किंमत सांगताय? कारण काही वेळेस 1,30,000 रुपयाला पण म्हैस मिळते, कोणी 1 लाखाला मिळतं, असं सांगतात व्हिडिओमध्ये. तुम्ही डायरेक्टली लोक सांगताना काही करतात, दिशाभूल करण्याकरता लोक काहीही सांगतात, परंतु चांगल्या क्वालिटीच्या म्हशीला जागेवर पण किंमत आहे आणि इथं पण किंमत द्यावीच लागते. म्हणजे आमच्या ज्या भाकड म्हशी आहेत की वर्षभर दूध झालेलं आहे त्यांचं, किंवा 3 महिने 4 महिन्याच्या गाभण आहेत, त्या सुद्धा म्हशी आमच्याकडे 1 लाख, 1,10,000, 1,20,000 अशी त्यांच्या किमती आहेत, किंवा त्या आमच्या किमतीला खपतात. त्यामुळे आमच्या ताज्या म्हशींच्या किमती ह्या जास्तच असतात. बरं, आता शेतकऱ्यांना ज्यांना कोणाला नवीन तुमच्याकडे येणार आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल? कशी फसवणूक होऊ शकते? शेतकऱ्यांना आमचा सल्ला असा असेल की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या म्हशींचं दूध बघा, आणि आमच्याकडे आल्यानंतर तुमचं नुकसान किंवा तुमची फसवणूक होणार नाही याची आम्ही गॅरंटी घेतो. आम्ही आमच्या म्हशींचं आम्ही जे सांगाल तेवढं दूध तुमच्या गोठ्यात काढून देतो. ती आमची तुमच्या गोठ्यापर्यंत म्हैस पोस्ट करायची, तुमच्या गोठ्यात जाऊन तेवढं दूध काढून द्यायची आमची जबाबदारी असते. ओके, तेवढी जबाबदारी तुम्ही घ्या? आमची जबाबदारी आहे. तेवढी जबाबदारी तुम्ही घेता? तेवढी जबाबदारी आम्ही घेतो, आणि त्यामुळेच मग आमच्याकडे आल्यानंतर फसवणूक तर 100% होणार नाही. बरं, कमेंटमध्ये लोक विचारतात की ती जबाबदारी खरंच घेतात का, आणि त्यांना काय तुमचं सांगायचं आहे? जबाबदारी ज्यांनी आपल्याकडनं म्हशी घेतल्या ते सांगतील ना त्या कमेंटला, किंवा ज्यांनी आमच्याकडनं म्हशी, आमच्याकडं असा एखादा माणूस दाखवा की तो सांगेल की मी यांच्याकडनं म्हैस आणली आणि यांनी मला फसवलं, असा एक माणसाने वैयक्तिक आम्हाला कमेंट करावी. बरं बरं, म्हणजे तुमच्याकडे असा माणूस आम्ही छातीठोकपणे सांगतो की असा माणूस शोधून सापडणार नाही की जो आमच्याकडनं म्हैस घेऊन गेलाय आणि त्याची फसवणूक झाली. ओके, म्हणजे महाराष्ट्रातलं खात्रीशीर तुमचं आमच्याकडनं म्हैस घेऊन गेला आणि त्याचं नुकसान झालं असा माणूस तुम्हाला शोधून पण सापडणार नाही. ओके, आता आम्हाला जरा म्हशी आहेत ना त्या सगळ्या खोलून दाखवा. तर आपण शेतकरी मित्रांनो आता म्हशी बघूया सगळ्या काय क्वालिटीच्या आहेत. त्यातल्या म्हशी तर बघितल्या आहेत. आता ह्या बाहेरच्या म्हशी आपण एक एक करून बाहेर सोडून दाखवू. ओके, इथं किती? तिथं 10 आहेत? इथं 10 आहेत. ओके, ह्या सगळ्या म्हशी आणि पलीकडे 15 म्हशी. ओके, आता खोलून आपण म्हशी बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तर एक एक खोलून दाखवा आम्हाला. खोलो 1 नंबर. आता ह्या विषयी म्हशीविषयी सांगा जरा माहिती. ही म्हैस दुसऱ्या वेती म्हैस आहे. म्हणजे 6 दातच आहे, दुसऱ्या वेताची पारडी आहे, ब्रीडिंग क्वालिटीची म्हैस आहे. आता हिला 13-14 लिटर दूध आहे. 16 ते 18 लिटर दुधाची कॅपॅसिटी या म्हशीची. 16 ते 18 लिटर? 16 ते 18 लिटर दुधाची कॅपॅसिटी या म्हशीची आहे. या म्हशीला खाली पारडी आहे. आता 14 लिटर दूध आहे. आणि आपण ह्या म्हशीची कुणी आपल्याकडे घेतले तर आपण त्याची 15 लिटरची बोली करून देऊ. त्या माणसाच्या घरात 15 लिटर दूध या म्हशीचं काढून दाखव. ओके, आतापर्यंत आपल्या म्हशी कुठल्या भागात गेल्या? महाराष्ट्रात, ऑल ओव्हर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर, कर्नाटकमध्ये, गोव्यात, हैदराबादला, म्हणजे मी सांगितलं ना माझ्या म्हशी राजस्थानला सुद्धा जातात इथून. बरोबर, म्हणजे एवढ्या म्हशी क्वालिटीच्या तुमच्याकडे असल्यामुळे लोक येतात. आता ह्या म्हशीची माहिती सांगा. ही पहिला रू पारडी आहे. 1 आठवडा झाला वेलेली आहे. आता 12 लिटर दूध आहे तिला. बरं, आणि अजूनही 2 लिटर दूध ती वाढून देईल. अतिशय चांगल्या क्वालिटीची पारडी आहे ती. म्हणजे आता ही जी म्हैस आहे ती आता जस्ट आलेली आहे? जस्ट आलेली आहे, आज सकाळी आलेली आहे. 4 जात पारडी आहे. ओके,
ही पण पहिला रोज पारडी आहे, 4च दात आहे, हिलाही 12 लिटर दूध आहे, ही पण 14-15 लिटर दूध देईल. अतिशय शो क्वालिटीच्या म्हशी आहेत या एकदम. ब्रीडिंग पर्पज. ब्रीडिंग पर्पज साठी आणि त्यांना दोघींना पारडे आहेत खाली. म्हणजे म्हणजे ह्याच्यासोबत जे आले गाडी त्यासोबत खाली बच्चे किती आले? 10 म्हशींचे 10 बच्चे आलेले आहेत. सगळे आले सगळे 10च्या 10. एवढे केअर करून आणले? हो, 2 म्हशींचे बच्चे, 2 म्हशी तर गाभण होतात त्या गाडीत वेळा, तरी पण त्यांचे बच्चे आहेत. ते नाळ बघा पार त्यांचा एकदम ताजे बच्चे आहेत. ओके ओके. म्हणजे व्हिडिओ मध्ये पण आपण त्यांना दाखवू शकतो ना. ओके. आता ज्यांना कोणाला घ्यायचे ती काय प्रोसेस असते का, काय वेगळी आहे का? नाही, आमचं असं काही नाही की बुकिंग करा वगैरे काय नाही. ज्यांना आमच्याकडे यावं, पटली, व्यवहार झाला तर घेऊन जा. जबाबदारी सगळी आमची असेल. आमच्याकडे दूध बघा, आम्ही तेवढं दूध तुमच्याकडे पण काढून देऊ. आमच्याकडे बुकिंग वगैरे ही पद्धत काहीच नाही. आता ही जी म्हैस आहे त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा. ही दुसऱ्या हाताची पारडी आहे. हिला सुद्धा आता 12 लिटर दूध आहे आणि 2 लिटर दूध वाढून द्यायची क्षमता आहे. पारडू आहे, तिला ताजी वेलेली आहे. एक 8 दिवसाचाच बच्चा आहे. खाली काय आहे? पारडी आहे खाली हिच्या. बर. आता ही जी म्हैस आहे ती इथं आल्यानंतर बघायला भेटेल त्यांना? इथं आल्यानंतर बघायला भेटेल. इथं आपल्याकडे 2-3 दिवस म्हशी राहिल्यानंतर त्या व्यवस्थित खायला प्यायला लागतील. आणि म्हशी खायला प्यायला लागल्या की चांगल्या पद्धतीच्या दुधावरती येतात. म्हणजे दुधाच्याच क्वालिटीच्या म्हशी आपल्याकडे असतात. त्यांना फक्त व्यवस्थित पोटभर खाणं खाल्लं की त्या दूध बादलीभर देतात, हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे ओके. कोणाला इथं यायचं नाही आणि डायरेक्टली घ्यायचे तशी पण आहे का? आम्ही ऑनलाईन सुद्धा म्हशी पाठवू शकतो, पाठवतो पण. परंतु आमची इच्छा अशी असते की समक्ष बघून दिलेलं फार चांगलं. ओके. ह्या म्हशीची माहिती सांगा. दुसऱ्या ती पारडी आहे, 12-13 लिटर दूध तयार आहे हम्म. आणि 14 लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे तिची दोन्ही टाइम? दोन्ही टायमाची. म्हणजे आपल्याकडे 12+ सगळ्या म्हशी इथं आलेल्या आपल्याकडे साधारण 12 म्हणजे 10 म्हशी आपल्या कोणी घेतल्या तरी आपण 120 लिटरची बोली करतो. दूध 135, 140, 145 लिटर निघतं. पण आम्ही 120 लिटरची बोली पण घेतो. ओके. आता हे जी म्हैस आहे ही म्हणजे गोट्यातली आता तुम्ही बघताय तर ह्याच्याविषयी जास्त सांगायचं म्हणलं तर की अतिशय चांगल्या क्वालिटीच्या म्हशी, म्हणजे त्यांची तब्येत, त्यांचा बांधा, त्यांची हाईट, ह्या सगळ्या चांगल्या. म्हणजे ह्या म्हशींची रिसेल पण व्हॅल्यू चांगली होती. ओके. म्हणजे आमच्या रिसेलच्या म्हशी सुद्धा 1 लाखाच्या पुढच्या असतात. बरोबर. म्हणजे ती परतचा पण हा, परत जरी कोणी आमची म्हैस आम्ही स्वतः घेतो, आमची म्हैस आम्हाला कोणी 3 महिन्याची गाभण आम्हाला परत दिली ना, तर आम्ही दिलेल्या किमतीपेक्षा, निम्म्या किमतीपेक्षा 10,000 15,000 जास्त आम्ही घेतो म्हैस ती परत. ओके. आता ह्याच्याविषयी जरा माहिती सांगा. ही दुसऱ्या ती पारडी आहे, तिला 12 लिटर दूध आता तयार आहे. आता ही चॉकलेट बघा, तिचे सड बघा, सडातला अंतर बघा, म्हैस बघा केवढी मोठी. आणि अजूनही ती 1 मुठभर म्हशीची हाईट वाढल. 4च दात आहे ती. तुम्ही मिल्किंग पण इथं दाखवू शकता? मिल्किंग दाखवणार. आता आपण मिल्किंग पण बघू. आणि आम्ही कुठल्या पण कस्टमरला आम्ही इथं मिल्किंग दाखवू, त्याने आमच्या मशीनची इथं दूध बघावं, सड बीड बघून घ्यावेत. आणि त्याच्या घरची आमची सगळी जबाबदारी राहील. ओके. तुम्ही लेबर वगैरे पण देता? आम्ही लेबर देतो. ओके. आता ही जो माणूस आमच्याकडनं 10 म्हशी घेईल, 10 म्हशीच्या पटीत म्हशी घेईल, त्याला आम्ही त्या पद्धतीने लेबर पण करू. सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न आहे, तुमच्याकडूनच म्हशी का खरा आहे? कारण तुम्हाला काय मी विचारतो आणि मी तुम्हाला कायम हेच उत्तर देतो की माझ्याकडनं म्हशी घ्याव्यात, म्हणजे फसवणूक होणार नाही. मी जे सांगितलेलं दूध आहे ते तुमच्याकडे काढून देईल, माझ्याकडे किंवा माझ्या गोठ्यात दूध बघा आणि मग म्हशी घेऊन जा असे सांगणारे अनेक जण आहेत. किंवा आमच्या गेटच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही म्हशीचे मालक नाही. मी अनेक लोकांना, काहींच्याकडे जाऊन एखाद्या वेळेस म्हैस सेट होत नाही, आम्ही त्या लोकांची म्हैस परत पण आणलेली आहे, त्यांना दुसरी म्हैस दिलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, छाती ठोकपणे सांगणारा माणूस आहे मी, की माझ्याकडून फसवणूक झालं असा शोधून माणूस सापडणार नाही तुम्हाला. बरोबर. तुमच्या फार्मचं जे वैशिष्ट्य आहे पहिल्यापासूनच, आपण बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवतोय. गाडीतून येताना काय होतं, एखाद्या म्हशीला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. जी म्हैस तिथं चांगली असते तिला इथं वातावरण सूट होत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग ती म्हैस आम्ही कस्टमरला देत नाही. की आमच्या गोट्यात माझ्याकडे 60 म्हशी आहेत, आम्ही त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस ती म्हैस ठेवतो की ती राहू द्या, नको कस्टमरकडे द्यायची नाही, त्याच्याकडे गेल्यानंतर त्याची कंप्लेंट ऐकायची. आम्ही ते विशेष ठेवत नाही अजिबात. बरोबर आहे. तुमच्या फार्मचं जे वैशिष्ट्य आहे तुम्ही त्याचं पाळताच. आम्ही आमच्याकडून कुणाचंच नुकसान होऊन नाही देणार. जे शेतकऱ्याचं मी मागं पण म्हणलं की शेतकरी कशा पद्धतीने पैसे उभे करतो हे याची जाणीव असलेला माणूस आहे मी. त्यामुळं त्याने आपल्याकडनं म्हैस घ्यायची आणि मग त्याचं नुकसान व्हावं आणि मग आपण म्हणतो ना की त्याचा आत्मा आपल्याला दोष दिल, ते मी काम करत नाही. बरोबर. आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. पैसे व्यवसाय करताना सगळेच पैसे कमवतात, परंतु पैसे कमवण्याबरोबर एक काहीतरी जाण पण ठेवतो आम्ही. आता ही म्हैस आहे तिचं जरा माहिती सांगा. ही दुसऱ्या ती पारडी आहे, हिला 12 लिटर दूध आता तयार आहे. बरोबर. माझ्याकडे साधारण कमीत कमी 12 लिटर दूध असलेल्या म्हशी आहेत. म्हणजे आम्ही कुठल्याही म्हशीचं 12 लिटरची तरी गॅरंटी घेतो आणि 12 लिटर दूध आम्ही कस्टमरकडे काढून देतो. आम्ही काहीतरी खायला घालून 2 दिवसाकरता जास्त दूध दाखवायचं, 16 लिटर 18 लिटर म्हणायचं, आम्ही ते पण म्हणत नाही. ज्या म्हशीची कॅपॅसिटी आहे त्याची आम्ही सांगणार आणि तेवढं काढून पण देणार. म्हणजे बरोबर आहे. हा, आमच्या दृष्टीने 12 लिटर जरी म्हशीने दूध दिलं व्यवस्थित, अगदी थंड दोन्ही वेळेस, ते दूध कमी नाही. तेवढं दूध दिलं, शेतकऱ्यांनी चांगला सांभाळ केला तर त्यात तो यशस्वी नक्की होतो.
उगाच काही जण 16, 18, 20 सांगतात. 20 लिटर दूध देणारी म्हैस फार कमी बोटावर मोडण्यात की एखाद दुसरी म्हैस असती आणि ती पण आपल्याकडे आल्यानंतर तेवढं दूध देत नाही. बरोबर. म्हणजे काही काही आपण म्हणतो ना, जर्सी गाय सुद्धा एखादी 20 लिटर दूध देत नाही. हा. लोक दिशाभूल करतात खूप. म्हणजे अनेक नवीन जे तरुण येतात ना, त्यांना माहिती नसतं. ते प्रत्येक जण येतात की 18 लिटरची म्हैस पाहिजे आणि 20 लिटरची म्हैस पाहिजे. सगळ्या म्हशी नाही तेवढं दूध देत. 12 लिटर दूध देणारी म्हैस सुद्धा चांगली म्हैस म्हणली जाते. बरोबर. म्हणजे जेणेकरून तुम्ही जे दूध इथं दाखवताय ते तिथं दाखवताय, त्यामुळे 100% आम्ही जे इथं दाखवतो ते त्यांच्याकडे काढून देतो. आणि माझ्या फार्मचा रेकॉर्ड आहे, माझ्या गोट्यात बघितलेल्या दुधापेक्षा शेतकऱ्याकडे जाऊन 1 लिटर दूध तरी वाढूनच मिळतंय. ओके. मी असं कधीच करत नाही की काहीतरी एक्स्ट्रा खायला घालायचं आणि दूध इथं दाखवायचं आणि मग तुमच्याकडे जाऊन 4 लिटर 5 लिटर दूध कमी निघतं, असं कधीच होणार नाही. माझ्याकडे जे दूध बघितलं ना, त्याच्यापेक्षा शेतकऱ्याकडे 1 लिटर 2 लिटर दूध जास्तच भरतं. बरोबर. आता आलीच गाडी, तीच आपण आता मिल्किंग करून दाखवणार. हा, आता जे आली ते मिल्किंग करून दाखवणार. खाणं पिणं सामान्य खाणं असतं माझ्याकडं. असं काहीतरी एक्स्ट्रा खायला घालायचं, काहीतरी कुठल्या पावडर कुठले केमिकल खायला घालून दूध दाखवायचं असं माझ्याकडे बिलकुल नसतं. जे आहे ते नॅचरल दूध. ही जी माहिती सांगा जरा. ही दुसऱ्या वेताची म्हैस आहे, अतिशय उंच हाय क्वालिटीची म्हैस आहे. तिला 12 लिटर दूध तयार आहे आणि तिचं पण 1 लिटर 2 लिटर दूध अजून वाढेल. म्हणजे साडात बिडात अंतर एकदम चांगलं आहे. उंच हाईट चांगली हायटेड म्हैस आहे. 2 लिटर तुम्ही कमी सांगताय, जेणेकरून 2 लिटर दूध आपण कमीच सांगतो. माझ्या फार्मचा रेकॉर्ड आहे. माझ्याकडे जे दूध कस्टमर बघून गेलं ना, त्याच्यापेक्षा 1 लिटर 2 लिटर दूध हे जास्तच निघालेलं आहे. ओके. मी सांगितलं इथं 12 लिटर आणि 10 लिटर निघालं असं कधीच झालेलं नाही. माझ्या फार्मवर जे शेतकरी दूध बघून दिलेले आहेत, त्यांच्या फार्मवर माझ्यापेक्षा 1 लिटर दूध वेळेला कमीत कमी जास्त निघालेलं आहे. ओके. आता टोटली सगळ्या आणि म्हशी, त्याला कारण पण सांगतो. आमच्याकडे आलेल्या म्हशी असतात ह्या ताज्या, 8 दिवसाच्या 10 दिवस. आम्ही तिथं सुद्धा आम्ही काही गाभण म्हशी खरेदी करताना गाभणच खरेदी करतो. त्या आमची गाडी पूर्ण होईपर्यंत येतात. 1-2 म्हशी गाभण असतात, त्या आमच्या म्हशी वाटेत येतात किंवा इथं आल्यानंतर येतात एखाद दुसरी म्हैस. आणि मग ताज्या म्हशी असतात त्या 4-6 दिवस 8 दिवस आमच्याकडे व्यवस्थित सेट करतो. खायला प्यायला लागतात, परंतु म्हशीला पूर्ण दुधावरती यायला तिचा काळ हा 21 दिवसाचा आहे. मग तोपर्यंत कस्टमरच्या घरी म्हैस गेली की ती 1 लिटर 2 लिटर दूध वेळेला वाढलेलं असतं. बरोबर. आणि तुम्हाला पण पहिल्यापासून अनुभव आहे की तो, आणि आम्ही म्हशी ह्या आमच्या अनुभवाच्या जोरावरतीच खरेदी करतो ना. आम्ही तिथं दूध चेक करून घेतच नाही म्हैस की आम्ही 16 लिटर दूध पिळले म्हैस घेतली. कारण की दूध पूर्ण भरायला म्हैसच 21 दिवसाच्या पुढची व्हायला लागती. आणि मग तिथं 21 दिवसाची म्हैस घ्यायची, पुन्हा तिचा 8 दिवसाचा पिरियड गेला म्हणजे 1 महिना निघून गेला, तर मग पुढे शेतकऱ्याला पण तिचा कमी पिरियड मिळतो ना. त्यामुळे आम्ही ताजी वेलेली किंवा वेळेला झालेली अशी म्हैस खरेदी करतो. आम्ही आमच्या अनुभवावर कस लावून म्हैस खरेदी करतो आणि त्याच्यात मग ती म्हैस वेल्यानंतर तिचा जो दुधाचा पीक पिरियड आहे तो तिचा 21 दिवसानंतर दाखवती. ओके. आता सर, जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना म्हैस पालन करायचं आहे, त्यांनी स्वतः कसं केलं पाहिजे आणि त्याच्याविषयी आता तुम्ही स्वतः पण करताय म्हणून सांगतोय. शेतकऱ्याला नवीन उद्योजकांना आम्ही एवढं सांगतो की म्हशी तुम्ही घेताना चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घ्या. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घेतल्या तरच तुम्ही सक्सेस व्हाल. बरोबर. तुम्ही म्हशी घेताना जर किमतीकडे बघितलं आणि म्हशी कमी दुधाच्या घेतल्या तर नाही परवडणार तुम्हाला. तुम्हाला म्हैस कमीत कमी 12 लिटर पेक्षा जास्त दुधाची म्हैस पाहिजे. तुमच्या स्वतःच्या गोट्यात किती वैयक्तिक किती म्हशी असतात आणि दूध कसं माझ्या गोट्यात विकता? वैयक्तिक माझ्या 60 म्हशी ह्या कायम असतात. कारण की मला दूध लागतं 600 लिटर रोज. त्यामुळे मी 60 म्हशी ह्या गोट्यात कमीत कमी ठेवतोच आणि काही दूध माझं खरेदी पण आहे. आता ह्या म्हशीविषयी जरा माहिती सांगा. आता ही म्हैस दुसऱ्या वेताची पारडी आहे. ही अतिशय भारी क्वालिटीची ब्रीडिंग क्वालिटीची ब्रीडिंग पर्पजची म्हैस आहे. ती माझ्या गोठ्यात खरेदी करण्याकरता अतिशय उंच भाव देऊन खरेदी केलेली म्हैस आहे. ती नॉट फॉर सेल आहे, विक्री करता नाहीये. ही विकत नाही तुम्ही? ही विक्री करता नाहीये. त्याचं काय रिझन आहे तुमच्या त्या गोट्यात? म्हशीला आता 18 लिटर दूध आहे आणि अजूनही तिचं 2 लिटर 3 लिटर दूध वाढेल. ओके. हा, म्हणजे 20+ दूध देण्याची क्षमता आहे त्या म्हशीची. परंतु मला गोठ्यात सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी लागतात आणि ती मी गोठ्यात ठेवण्याकरताच आणलेली आहे. म्हणजे आता ही जी म्हैस कारण आहे की काय म्हशींच्या आपल्या शेतकऱ्यांना जर किमती सांगितल्या तर त्यांना त्या किमती चुकीच्या पण वाटतात. परंतु आम्हाला माहिती, आम्हाला अनुभव आहे, त्यामुळे आम्ही त्या म्हशी त्या क्वालिटीच्या सुद्धा गोठ्यात ठेवतो. ओके. तुमच्या स्वतःसाठी त्या स्वतःसाठी आणलेली आहे म्हैस. ओके. म्हणजे आता विक्रीसाठी जे आहे ती म्हैस वैयक्तिक विक्री करता नाही. ओके. विक्रीच्या जे म्हशी आहेत सगळ्या आता लगेच उपलब्ध आहेत का त्या अजून काय? नाही सर, लगेच उपलब्ध. आता ही सुद्धा म्हैस बघा, ही म्हैस तिसऱ्या वेताची आहे. तिला 16 लिटर दूध आहे. ही विक्री करता उपलब्ध आहे. 16 लिटर दूध आहे आणि अजूनही 1 लिटर 2 लिटर दूध वाढणार आहे. ताजी वेलेली आहे, 8 दिवसाची पारडू आहे तिला खाली, टोनगा आहे खाली आणि ती विक्रीसाठी आहे आणि चांगल्या क्वालिटीची मोठी म्हैस एकदम. ओके. अशा टोटली आपल्याकडे 25 म्हशी आल्या. 25 म्हशी आपल्याकडे विक्री करता आहेत. ओके. आता जे म्हैस आहे बघतोय आपण, त्याची जरा थोडी माहिती सांगा मला. ही तिसऱ्या वेताची पारडी आहे. हिला खाली पारडीच आहे. हिला आता वेलेले 8च दिवस झालेत फक्त, पण हिला 12-13 लिटर दूध आता तयार आहे आणि अजूनही 1-2 लिटर दूध हिची वाढायची क्षमता आहे. दुधाला एकदम चांगली म्हैस आहे, सडाला वगैरे एकदम मस्त आहे, पिळायला एकदम हलकी आहे, चांगल्या क्वालिटीची म्हैस एकदम. ओके. आता ज्या म्हशी आहेत त्या काय काय विक्री पण झाल्या असतील मग त्यातल्या?
हा काही म्हशी आता 3 गाड्या म्हशी आल्या त्या 2 गाड्या काल आल्या, त्यातल्या 4-5 म्हशी विकल्या गेल्या आणि ही आज आली. आता आज समजा काय होतं, तुमचा व्हिडिओ पण उद्या पडतो परवा पडतो, तोपर्यंत काही म्हशी विकल्या पण जातात. बरोबर आहे. मग शेतकऱ्यांनी ऑनलाईन घेण्यापेक्षा समक्ष यावं, समक्ष बघावं आणि त्या म्हशी नेलेल्या बऱ्या पडतील. बरोबर. ऑलरेडी तुमच्याकडे कस्टमर पण आता कस्टमर आपल्याकडे असतातच ना. आता या म्हशीविषयी, आता ही थोडी म्हैस छोटी आहे हा छोटी आहे पण दुसऱ्या वेळी पार्टी आहे, 12 लिटर दूध तयार आहे तिला आणि अतिशय एकदम शांत स्वभावाची म्हैस आहे. का? फक्त त्याची हाईट थोडी कमी आहे, पण सड बीड 4-6 अंतर अगदी व्यवस्थित आहे आणि 12 लिटर दूध आता तयार आहे तिला. मेन म्हणजे दुधावरच फोकस ठेवता तुमचा जास्त. दुधावरती फोकस आहेच आमचा आणि बाकी पण सगळ्या क्वालिटी की शिंग म्हशीचं व्यवस्थित असावं. हा. म्हैस साधारण वयाने दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची, म्हणजे पहिल्या वेताच्या पण म्हशी आहेत, दुसऱ्या वेतापर्यंत अशा म्हशी आपण घेतो. म्हणजे त्या शेतकऱ्याला 3-4 वेता त्यांची पिळता येतात. बरोबर. आणि हरियाणाच्या म्हशीची ती खासियतच आहे की दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात म्हैस फळती, गाभण होती आणि ती जवळजवळ 7व्या महिन्यापर्यंत म्हैस दूध देते. ओके. मग ती 2-3 महिन्याचं ड्राय म्हैस केली की पुन्हा येते. शेतकऱ्याकडे म्हशीची 2 वेत 3 वेत जर पटापट झाली तर म्हैस पण फिटती आणि शेतकऱ्याला नफा पण होतो. तुमच्याकडे आहे मिल्किंग आपण शेतकऱ्याच्या इच्छेवरती आहे. शेतकऱ्याला वाटलं आपल्याला 2 टाइम पळायचे, 4 टाइम पळायचे, तरी आपल्याकडे इथं राहायची वगैरे सोय आहे, राहू शकतात, बघू शकतात. आम्ही त्याला सांगतो तू 2 टाइम तरी इथं बघून घे आणि जे बघशील ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त दूध आम्ही तुझ्याकडे काढून देऊ. ओके. म्हणजे आता तुम्ही इथं मिल्किंग तरी इथं म्हैस फक्त व्यवस्थित खाती आहे का नाही, सड व्यवस्थित आहे का नाही, याच्याकरता इथं बघावं अशी आमची अपेक्षा आहे. पण आम्ही जे सांगितले दूध आहे आम्ही ते त्याच्याकडं 100% काढून देणार. तेवढी फारक तुम्हाला हो, आता 100%. बरं, आता टोटल म्हशी विक्रीसाठी काय हे होतात तर ते त्यांना सांगा लोकांनी, कुणाला व्हॉट्सअपवर काय होतं आता आपण इथं 25 म्हशी दाखवल्या, कदाचित उद्या एखादा आला तर त्याला 25 म्हशी बघायला मिळणार नाही. त्याच्या 5-7 म्हशी कापलेल्या असतील किंवा 10 गेलेल्या असतील किंवा सगळ्या पण विकल्या गेल्या असतील. त्यामुळे समक्ष ज्या त्यावेळेस माणूस इथं येईल त्यावेळेस त्याला ज्या म्हशी दिसतील त्या म्हशी त्यांची किंमत आपण समक्ष त्यावेळेस त्याचा मान सन्मान ठेवून करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगेच इथं व्हिजिट करून लगेच समोरासमोर दूध काढून तुम्ही लगेच म्हशीचा व्यवहार करू शकता, म्हशी घेऊ शकता आणि नक्कीच घ्या. धन्यवाद.